नमस्कार, मी स्नेहल पाटकर. न्यूज 18 लोकमतच्या या बातमीपत्रात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करूयात आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात घडामोडींचा वेगवान आढावा. पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर. यूएसमधील नागरिकांना अतिसंसर्गजन्य ओमायक्रॉनपासून संरक्षण मिळावं यासाठी बूस्टर डोस दिला जावा अशी आरोग्य तज्ज्ञांनी विनंती केली आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीनुसार पूर्णपणे लसीकरण केलेल्या अमेरिकन लोकांपैकी फक्त 40% लोकांना बूस्टर डोस मिळालाय. द असोसिएटेड प्रेस NORC सेंटर फॉर पब्लिक अफेअर्स रिसर्चच्या नवीन सर्वेक्षणात असं आढळून आलंय की एकूणच यूएसमध्ये लसीकरण मोहीम मंदावली आहे. यूएस आणि इतर अनेक राष्ट्र प्रौढांना बूस्टर देण्याचं आवाहन करतायत, कारण लसीचं संरक्षण कमी होऊ शकतं. तसंच संशोधनात असंही दिसून आलंय की ओमायक्रॉन विरुद्ध लस कमी प्रभावी ठरल्यात, परंतु बूस्टर डोस शरीराच्या धोक्याविरुद्ध संरक्षणात्मक शक्ती वाढवू शकतात. 1 फेब्रुवारीपासून कोरोना व्हायरस संदर्भात असलेले निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडिक्सन यांनी राष्ट्राला संबोधित केलंय. डेन्मार्कनं बुधवारी जाहीर केलंय की ते डेन्मार्क पुन्हा खुलं होईल, पूर्णपणे खुलं होईल आणि सर्व देशभर असलेला रोग अजूनही सुरू असताना सरकारचा असा विश्वास आहे की डेन्मार्कनं गंभीर टप्प्यांवरती मात केली आहे. कोणते निर्बंध संपतील हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. मात्र त्यात कदाचित डिजिटल हेल्थ पासचा समावेश असेल, ज्याचा वापर आता संग्रहालय, नाईट क्लब, कॅफे, पार्टी आणि बसमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि रेस्टॉरंटमध्ये घरामध्ये बसण्यासाठी केला जाणं आवश्यक आहे. डेन्मार्कमध्ये 2000 पेक्षा जास्त क्षमता असलेल्या मैदानी कार्यक्रमांना उपस्थित राहताना 15 वर्षांवरील लोकांनी पास फ्लॅश करणं देखील आवश्यक आहे. कोविड-19 लसीची घोषणा करणारे बॅनर आणि स्पीकर असलेले ट्रक बुधवारी राजधानी अबुजामधील विविध बाजारपेठांमधून फिरत होते. त्यातील व्हॅनमध्ये असलेले आरोग्य कर्मचारी लोकांना लस देण्यासाठी सज्ज होते. नायजेरियाला मुख्यतः ओमायक्रॉन या नवीन लाटेचा सामना करावा लागतोय. राजधानीतील अधिकाऱ्यांनी आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशातील अधिक लोकांना लसीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल युनिटसह लसीकरण मोहीम सुरू केली आहे. रोमानियानं बुधवारी 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. बुखारेस्ट परिसरातील लसीकरण केंद्रात पहिली लस घेण्यासाठी अनेक मुलं त्यांच्या पालकांसोबत हजर होती. रोमानियामध्ये कोविड-19 संसर्गाची मोठी नोंद झाली आहे. रोमानियामध्ये दररोज सुमारे 35,000 नव्या रुग्णांची नोंद केली जाते. मृत्यूचे आकडेही चढू लागलेत. फक्त 1 महिन्यांपूर्वी रोमानियामध्ये दिवसाला 1000हून कमी कोरोना व्हायरस संसर्गाची नोंद होत होती. परंतु ओमायक्रॉनचा प्रसार झाल्यानंतर आता कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतीये. रोमानियात आतापर्यंत जवळजवळ 60,000 मृत्यूंची नोंद झाली आहे. ते युरोपियन युनियनचं दुसरं सर्वात कमी लसीकरण केलेलं राष्ट्र ठरलंय. सरासरीच्या तुलनेत फक्त 41% लसीकरण रोमानियात झालंय. झेक रिपब्लिकचे पंतप्रधान पीटर फियाला यांनी बुधवारी युक्रेनला आपल्या देशाचा पाठिंबा जाहीर केला आणि दोन्ही बाजूंमधील चर्चा सुरू असताना मॉस्को आणि कीव यांच्यातील तणाव शांततापूर्ण मार्गाने सोडवण्याची मागणी केली. रशियानं युक्रेनच्या सीमेजवळ अंदाजे 1 लाख सैन्य जमा केल्यानंतर मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. क्रेमलिननं युक्रेनवर हल्ला करण्याचा कोणताही मानस नसल्याचं वारंवार सांगितलंय. परंतु रशियानं युक्रेनशी लगत सीमेवर आपलं इतकं मोठ्या संख्येनं सैन्य जमा केल्यामुळे अमेरिका आणि नाटो सध्या चिंतेत आहेत. युक्रेनियन सैनिकांना प्रशिक्षित करण्याचं आपलं उद्दिष्ट 3 वर्षांनी वाढवत असल्याचं कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी बुधवारी सांगितलंय. ट्रुडो म्हणाले की त्यांनी आधीपासूनच सैन्याचे 200 जवान तैनात केलेले आहेत आणि त्यात आणखी 60 जवान तैनात करण्यासाठी सैन्याला आदेश दिले असून येत्या काळात ही संख्या 400 पर्यंत वाढवण्याचं कॅनडाचं नियोजन आहे. युक्रेनला आपल्या इच्छेपुढे झुकवण्याच्या प्रयत्नात रशिया आपल्या लष्करी सामर्थ्याचा वापर करत आहे आणि युक्रेनमधील स्वतंत्र लोकशाहीला धमकावत असल्याचा आरोप ट्रुडो यांनी केलाय. ट्रुडो म्हणाले की या प्रयत्नांमध्ये घातक नसलेली उपकरणं, गुप्तचर सामायिकरण आणि सायबर हल्ल्यांचा सामना करण्यासाठी समर्थनाची तरतूद देखील समाविष्ट आहे.
बल्गेरियन पंतप्रधान किरिल पेटकोव्ह यांनी बुधवारी सांगितलंय की युक्रेन भोवतालची तणावपूर्ण परिस्थिती निवळण्यासाठी राजनैतिक उपायच आवश्यक आहेत. बल्गेरियन मंत्रिमंडळाने नाटो आणि रशियामधील तणाव कमी करण्यासाठी बल्गेरियन बाजूने प्रत्येक मार्गाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय, असं पेटकोव्ह म्हणाले. सरकारच्या आपत्कालीन बैठकीनंतर संसदेत बोलताना पेटकोव्ह म्हणाले की बल्गेरियासाठी मुख्य धोके रशियन ऊर्जा पुरवठ्याशी जोडलेले आहेत. बल्गेरिया त्यांच्या आण्विक अणुभट्ट्यांसाठी संपूर्णपणे रशियन नैसर्गिक वायू आणि इंधनावरती अवलंबून आहे. बल्गेरिया 2004 मध्ये नाटोमध्ये सामील झालेले सर्वात गरीब युरोपियन युनियनचं राष्ट्र आहे आणि तेव्हापासून नाटो मानकांचं पालन करण्यासाठी आणि सैन्याची क्षमता वाढवण्यासाठी अद्ययावत लष्करी सामर्थ्य मिळवून सोव्हिएत काळातील शस्त्रास्त्र बदलण्यासाठी संघर्ष करत आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं बुधवारी एक व्हिडिओ जारी केलाय, ज्यामध्ये डोनेत्स्क आणि लुहान्स्क या युक्रेनियन प्रदेशांच्या सीमेवर असलेल्या देशाच्या नैऋत्य रोस्तोव प्रदेशात रशियन लष्करी वाहनं फायरिंग रेंजकडे जात आहेत. मंत्रालयाच्या निवेदनात असं म्हटलंय की 150th मोटोराइज्ड रायफल डिव्हिजनला सराव सतर्कतेवरती तैनात करण्यात आले होते आणि ते ड्रिलसाठी फायरिंग रेंजकडे जाण्याला देखील त्यांनी सुरुवात केली. रशियानं अलीकडच्या आठवड्यात युक्रेनजवळ अंदाजे 1 लाखांच्या वर सैन्य तैनात केलं. या व्यतिरिक्त युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या बेलारूससह संयुक्त कवायतींसाठी सायबेरिया आणि पूर्वेकडूनही सैन्य बेलारूस सीमेवरती आणलं गेलंय. युक्रेनच्या नेत्यांनी मंगळवारी राष्ट्राला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला की शेजारील रशियाकडून आक्रमण नजीकच्या काळात होणं शक्य नाहीये. मात्र त्यांनी हे मान्य केलंय की हा धोका खरा आहे आणि युक्रेनला त्यांच्या संरक्षणासाठी अमेरिकेकडून लष्करी उपकरणांचा पुरवठा देखील झालेला आहे. सोमवारी रात्री डोव्हर एअरफोर्स बेस डेलावेअर येथे 436वी एअरपोर्ट स्क्वेड्रनमधून युक्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये पॅलेंटाईन दारुगोळा, शस्त्र आणि इतर लष्करी उपकरणांचा समावेश करण्यात आलाय. 2014 पासून अमेरिकेनं युक्रेनला सुरक्षा आणि इतर सहाय्यासह एकूण $5.4 अब्ज पेक्षा जास्त मदत केली आहे. अमेरिकेनं सुरक्षित आणि समृद्ध युक्रेनच्या समर्थनार्थ युक्रेनच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी आपल्या दृढ वचनबद्धतेची पुष्टी केली आहे. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांनी मंगळवारी ओस्लो इथं पाश्चात्य अधिकारी आणि अफगाण नागरी समाजाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेनंतर तालिबानच्या मान्यताची चर्चा फेटाळून लावली. अफगाणिस्तानातील बिघडलेल्या मानवतावादी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चर्चा झाली. नाटो तालिबान सरकारला कायदेशीर मान्यता देणार की नाही या वादावर या बैठकीत पुन्हा एकदा चर्चा झाली. पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांनी त्यांनी पत्रकारांना सांगितलं की तालिबानांशी चर्चा करणं आणि त्यांना जबाबदार धरणं ही योग्य गोष्ट आहे. जर्मनीचा संरक्षण मंत्री क्रिस्टीन लॅम्ब्रेच यांनी त्यांचे ब्रिटिश समकक्ष वेन वॉलेस यांचे बुधवारी बर्लिनमध्ये लष्करी सन्मानानं त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर झालेल्या द्विपक्षीय चर्चेपूर्वी संयुक्त पत्रकार परिषदेत लॅम्ब्रेच यांनी युक्रेनला घातक शस्त्र न पाठवण्याच्या जर्मनीच्या निर्णयाचा बचाव केलाय. त्यावर वॉलेस यांनी असं म्हटलंय की आम्ही या संघर्षांना आणखी उत्तेजन देऊ इच्छित नाही. इराकच्या पंतप्रधानांनी बुधवारी सिरियासह देशाच्या सीमेवर भेट दिली. सैन्यांना पाठिंबा देण्यासाठी ते आले होते. यावेळी पंतप्रधान मुस्तफा अल कामिदी यांनी इराकी सैन्य इस्लामिक स्टेट गटाला सक्षमपणे प्रतिकार करू शकतं असं म्हटलंय. मुस्तफा अल काधिमी सुरक्षा उपायांची पाहणी करण्यासाठी आणि मनोबल वाढवण्यासाठी निनेवेह प्रांतात होते. संशयित आयएस सदस्यांना मुक्त करण्याचा प्रयत्न करत सिरियाच्या ईशान्येकडील सर्वात मोठ्या बंदी असलेल्या केंद्रांवरती सुद्धा इस्लामिक स्टेटच्या अधिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे पुढील आयएस हल्ल्यांची चिंता आता वाढतीये. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी मानवी तस्करीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जे लोक मानवी तस्करीसारखा गंभीर गुन्हा करतात त्यांना कडक शासन हे झालंच पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे आणि हे गुन्हे थांबवण्यासाठी काम करण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय. राष्ट्रपतींच्या इंटरेजन्सी टास्क फोर्स टू मॉनिटर आणि कॉम्बॅट ट्रॅफिकिंग इन पर्सन्सच्या वार्षिक बैठकीमध्ये जगभरात अंदाजे 25 दशलक्ष लोकांची तस्करी होते असा अहवाल त्यांनी मांडलेला आहे आणि त्यावेळी कमला हॅरिस बोलत होत्या. शेकडो लोकांनी मंगळवारी बुर्किना फासोच्या
राजधानीच्या रस्त्यांवरून काही लोकांनी मोर्चा काढला होता। यावेळी लोकशाही पद्धतीनं निवडून आलेले अध्यक्ष रॉच मार्क ख्रिश्चन काबोरे यांना पदच्युत करून देशावरती ताबा मिळवणाऱ्या नवीन लष्करी नेतृत्वाचं त्यांनी स्वागत केलंय। गोळीबार आणि अनिश्चिततेचे दिवस सोमवारी संध्याकाळी संपले। आता तिथली सत्ता लष्करातील नवीन संघटनेद्वारे चालवली जाते। काबोर सरकारच्या विरोधात अनेक निदर्शनं झाल्यानंतर सत्तापालट झालं आणि निदर्शकांनी मालियन आणि बुर्किना फासोचे ध्वज देखील हाती घेतले होते। बुर्किना फासोचे नवे नेते लेफ्टनंट कर्नल पॉल हेनरी सँडाओगो दाबिमा यांच्या शेजारी मालीचे जनता शासक कर्नल असिमी गोइटा यांचे फोटो हातात धरले आणि दोन्ही देशांना बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग लष्करी राजवट आहे अशी भावना यावेळी सगळ्यांनी व्यक्त केली। यूएनच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या माध्यमातून अफगाणिस्तानातील 10 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना शेतीसाठी गव्हाचं बियाणं उपलब्ध करून दिलं जात आहे। ला निना हवामानामुळे निर्माण झालेल्या दुष्काळानं गेल्या वर्षीची कापणी बाधित झाली होती। त्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या अत्यंत कमी झालेल्या कापणीमुळे किंवा कमी उत्पन्नामुळे शिवाय मर्यादित बियाण्यांमुळे हिवाळी पेरणीच्या हंगामासाठी पुरेसं बियाणं मिळू शकलेलं नाही। त्यात अफगाणिस्तानच्या कडाक्याच्या थंडीमुळे देशभरातील शेतकरी आणि पशुपालकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। सध्या 23 दशलक्ष लोकसंख्या असलेलं अफगाणिस्तान कोरोना, आर्थिक संकट आणि उपासमार या संकटांना तोंड देताना दिसतंय। सोमवारी इस्तंबूल विमानतळावरील कार्गो सेंटरचं छत होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे कोसळलं। परिणामी बहुतांशी प्रवाशांचं सामान इथं अडकून पडल्यानं काही विमानांचं उड्डाण रद्द करण्यात आलं। मंगळवारपासून विमान उड्डाणं काही प्रमाणात सुरू झाली असली तरी काही प्रवासी अजूनही टर्मिनलमध्येच अडकून पडलेत। त्यामुळे इस्तंबूल विमानतळावर प्रवाशांनी आंदोलन करत व्यवस्थापनाविरोधात घोषणाबाजी केली आहे। आम्हाला राहण्यासाठी चांगलं हॉटेल उपलब्ध करून द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे। इस्तंबूल या 16 दशलक्ष लोकसंख्येच्या शहराला झोडपणाऱ्या या बर्फाच्या वादळामुळे काही भागात 80 सेंटीमीटरपेक्षा जास्त बर्फ पडलाय। त्यामुळे विमान उड्डाणं पूर्ववत होऊ शकलेली नाहीयेत। लेबननमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय। जगभरात मोठ्या प्रमाणात कॅप्टागॉन एम्फेटामाइन गोळ्यांची तस्करी करण्याचा प्रयत्न याद्वारे केला जाणार होता। पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडलाय। लेबननचे गृहमंत्री बसम मवलावी यांनी मंगळवारी ही माहिती दिली आहे। आफ्रिकेतील राष्ट्र टोगोकडे आणि सौदी अरेबियालाही हा जो साठा आहे हा साठा पाठवला जाणार होता। या गोळ्या 434 बॉक्समध्ये लपवून ठेवण्यात आल्या होत्या। त्यात 7 टन चहा मिसळण्यात आला होता। बेरूत बंदरातून तस्करांनी साठा रवाना केल्यावर समुद्रात हा साठा जप्त करण्यात आलाय। एप्रिलमध्ये लेबननमधून डाळिंबाच्या शिपमेंटमध्ये लपवून ठेवलेल्या लाखो गोळ्या जप्त करण्यात आल्यानंतर सौदी अरेबिया आणि लेबनॉन यांच्यात वाद सुद्धा झाला होता। याचाच बदला म्हणून सौदीनं लेबनीज उत्पादनांवर बंदी घातली। त्यामुळे लेबननच्या निर्यातदारांना मोठा धक्का बसलाय। अर्जेंटिनामध्ये सीमा सुरक्षा दलांनी अवैधरित्या 600 पोपट घेऊन जाणारी शिपमेंट रोखली। अमेझोना एस्टिवा प्रजातीचे हे पोपट होते आणि अर्जेंटिनातील सांता फे प्रांतातून एक महिला पुरुष एका ट्रकमधून ही वाहतूक करत होते। यातील 23 पोपट मृत्युमुखी पडले होते। या बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर इतरही काही घडामोडी पाहणार आहोत, पण आठवण करून देते ते म्हणजे घराबाहेर पडताना मास्कचा वापर करा आणि वेळोवेळी हातही निर्जंतुक करा। एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बातम्या पाहूयात थोडक्यात। बुधवारी लुइझियानामध्ये केमिकल प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात 6 जण जखमी झाले। सकाळी 11 वाजण्याच्या रिकाम्या असलेल्या इथिलीन डायक्लोराइड स्टोरेजमध्ये स्फोट झाल्याची माहिती वेस्टलेक केमिकल साऊथच्या प्रवक्त्याने दिली। जखमींपैकी दोघांना ऑशरेट क्रिस्टन सेंट पॅट्रिक हॉस्पिटलमध्ये आणि तिघांना लेक चार्ल्स मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। ही टाकी रिकामी होती, त्यामुळे स्फोट झाल्यानंतर काही वेळातच आग विझवता आली। हार्लेमध्ये झालेल्या गोळीबारावेळी जखमी झालेल्या न्यूयॉर्क सिटी पोलीस दलाच्या जवानाचा बुधवारी मृत्यू झाला। विल्बर्ट मोरा यांना अंत्यसंस्काराआधी निरोप देण्याआधी त्यांचे सहकारी उपस्थित होते। न्यूयॉर्क पोलीस दलाच्या बोटी आणि हेलिकॉप्टर्स पथकानंही मोरा यांना श्रद्धांजली वाहिली। हल्लेखोरानं केलेल्या गोळीबारात मोरा गंभीर जखमी झाले होते। मंगळवारी मॅनहॅटन हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं।
या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा. या आणि इतर बातम्यांचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.